रामकृष्ण हरी माऊलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला स्नॅक तयार झालेली आहे. लहान मुलांसाठी तुम्ही हे दुधामध्ये जरी दिले खायला किंवा चहामध्ये सुद्धा दिलं तरी पण खूप छान असं मस्त इथे आपल्याला स्नॅक तयार होतात. घरच्या घरी आपण लहान मुलांसाठी वेगवेगळं काहीतरी नवीन नवीन बनवू शकतो. एवढे छान असे मस्त आपल्याला स्नॅक अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी लहान मुलांसाठी स्नॅक तयार करू शकता. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि स्नॅक कशी बनवायची ते आज आपण बघूया. हे आपल्याला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. तर मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. पॅकिंगचा जरी असला तरी चाळून घ्यायचा. 2 वाटी मैदा घेऊन छान चाळून घेऊया. 2 वाटी मैदा घेऊन छान चाळून घ्यायचा सुजीच्या चाळणीने. इथे मी 1 वाटी चाळून घेतला, दुसरी वाटी चाळणीमध्ये घेतलेली आहे. 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. ओवा हातावरती घेऊन छान चुरगळून मैद्यावरती घालून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. पीठ छान मिक्स करून घेऊया. पीठ आणि ओवा छान एकत्र झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. छान एकत्र झालेलं आहे आणि खुसखुशीत होण्यासाठी इथे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. पिठावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे, 2 चमचे. छान मिक्स करून घेऊया. जोपर्यंत पिठाला छान तूप लागत नाही तोपर्यंत छान मस्त पीठ चोळत राहायचं हाताने. दोन्ही हाताने चोळलं तरीही चालेल. पिठाला छान तूप लावून झालेलं आहे. छान मुटकुळा तयार होतो. अशा पद्धतीने मुटकुळा झाला तर समजायचं आपल्याला पीठ छान झालेलं आहे. आता थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. जास्त भस्कन पाणी घालायचं नाही. तर इथं 1 वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला. 2 वाटी पीठ जर घेतलं तर 1 वाटी पाणी लागतं. जास्त पाण्याची गरज पडत नाही. आणि थोडंसं पीठ कडक ठेवायचं. पद्धतीने कडक पीठ बनवायचं आणि पीठ मळल्यानंतर पिठाचा गोळा असा गोल बनवायचा नाही. महाराज लोक सांगतात, गुरु महाराज सांगतात किंवा तुमचे जे गुरु असतात त्यांना पण विचारा. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने गोल तयार करतो आणि आपण असंच ठेवतो पीठ, तर असं फक्त ज्यावेळेस आपल्याला पितृ लोकांना जेवण देतो त्यावेळेसच फक्त असा उंडा तयार केला जातो. थोडासा उंडा आपण असा बनवायचा अशा पद्धतीने, म्हणजे तो पितृ लोकांचा नाही माणसांचा तयार होतो. तर अशा पद्धतीने पीठ मळून झालेले झाकण ठेवून देऊया. 5 मिनटं आपण झाकण ठेवून देऊया. पर्यंत आपण साठा तयार करून घेऊया. इथे मी 2 चमचे तूप घेतलेले आहे. मैदा घ्यायचा आहे 2 चमचे. छान साठा तयार करून घेऊया. कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर वापरा किंवा मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालतं. अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊया. छान साठा तयार आहे. 5 मिनटानंतर काढून घेऊया. छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. पोटावरती पुन्हा छान पीठ आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. छोटे बॉल तयार करून घ्यायचे, उंडे तयार करून घ्यायचे. असे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहे. 5 उंडे आपण तयार करून घेतलेले लाटून घेऊया. आपल्या इथे थोडंसं पिठाची गरज पडली तर थोडंसं पीठ लावायचं. पिठाची गरज नाही वाटली तर पीठ नाही लावायचं. अशा पद्धतीने लाटून घ्यायचे. बारीक चाणक्या लाटून घ्यायच्या. अशा पद्धतीने सगळ्या चाणक्या आपल्याला एक साईजमध्येच बनवायच्या. 5ची पण लाट्या लाटून झालेल्या आहे. आता एक लाटी घेऊन त्याच्यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा सगळीकडे. साठा जर घट्ट होत असेल, थंडीचे दिवस आहे तर थोडं गरम याच्यावर ठेवायचं, म्हणजे पटकन साठा पुन्हा वितळल्या जातो, घट्टसर होत नाही. अशा पद्धतीने सगळीकडे साठा लावून घ्यायचा आणि थोडंसं पीठ फिरकायचं आहे. थोडंसं पीठ घ्यायचं, सगळीकडे छान असं मस्त फिरकून घ्यायचं आहे. दुसरी पोळी ठेवून घ्यायची. दुसऱ्या पोळीला सुद्धा साठा छान असा लावून घ्यायचा. सगळ्या पोळ्या आपल्याला 5ची पण अशाच पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि पीठ थोडं फिरकवून घ्यायचं. अशा पद्धतीने अशी पोळीसुद्धा आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊया. तर बघू शकता किती जाड झालेलं आहे. लाटून घ्यायचं आहे पुन्हा. तर थोडंसं पिठाचा वापर करूया खाली. तर लाटून घेऊया. तेवढी पातळ लाटता येईल पोळी तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची. भरपूर मोठी पोळी झालेली आहे. आता याच्यावरती पुन्हा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. तर तिने साठा लावून घ्यायचा सगळीकडे छान मस्त. जेव्हा आपण सगळीकडे साठा लावतो, पीठ छान फिरकवतो, त्यावेळेस आपल्याला जो पण पदार्थ बनवतो अशा पद्धतीने तो छान कुरकुरीत आणि मस्त होतो आणि लेअरसुद्धा खूप छान येतात. अशा पद्धतीने सगळीकडे
मस्त साठा लावून घ्यायचा आहे. सगळीकडे साठा लावल्यानंतर अशा पद्धतीने बोटाने छान असं मस्त पसरवून घ्यायचं. त्याच्यावर थोडंसं पीठ फिरकवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ फिरकून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला घडी करायची आहे. पुन्हा एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची. वरतून सुद्धा साठा लावल्यानंतर थोडंसं पीठ फिरकून घ्यायचं. अर्धी घडी बनवायची अशा पद्धतीने. दुसरी अर्धी घडी तून घालायची, पण थोडंसं आधी आपल्याला साठा लावून घ्यायचा. अशा पद्धतीने थोडंसं पीठ फिरकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आपल्याला छान मस्त मोठी पोळी तयार करून घ्यायची आहे. तुमच्याकडे किचन असेल तर किचनवरती तुम्ही बनवू शकता. मी इथे मोठी परात घेणार आहे आता लाटायला. पळपटावरती छान असं लाटून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही किचनवर घ्या किंवा मोठं भांडं असेल तर मोठ्या भांड्यावरती लाटवून घ्या. मी इथे आता परात घेतलेली आहे. परातीवरती छान लाटून घेऊया. तर इथं छान असं मस्त पातळसर लाटून झालेलं आहे आपल्याला बघू शकता. यातला अर्धा भाग मी काढून ठेवलेला आहे. परातीवरती बसत नव्हतं आणि जागा नव्हती म्हणून मी अर्धा भाग काढून घेतलेला आहे. तर हा अर्धा भाग मी नंतरून लाटून घेणार आहे. आपल्याला छान मस्तपैकी छोटे छोटे गांसारखे गोल तयार करून घ्यायचं आहे. छान असं मस्त पातळ लाटून घ्यायचं आधी. इथे मी एक छोटंसं झाकण घेतलेलं आहे. छान गोल करून घेऊया. अशा पद्धतीने झाकणाच्या साहाय्याने गोल गोल तयार करून घेऊया. अशा पद्धतीने सगळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. सर्व एक साईडला काढून घेऊया. अशा आता इथे आपण वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. एक एक चाणकी घ्यायची. तिला बरोबर मध्यभागी असं अशा पद्धतीने पाणी लावायचं आहे. दुसरी चाणकी घ्यायची. दुसरीसुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. तिलासुद्धा मध्यभागी असं पाणी लावून घ्यायचं. 4 ते 5 नेमक्या ठेवून घ्यायच्या आहे. इथे मी 5 चाणक्या ठेवून घेतलेल्या आहे. एक काडकी घ्यायची आहे. तुम्ही कुठलीही काडकी घेतली तरीही चालेल. अशा पद्धतीने जिथे आपण पाणी लावलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचं आहे छान असं. आणि आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे. हे आपल्याला दुसऱ्या चाणक्या अशा पद्धतीनेच बनवून घ्यायचे आहे. लहान मुलांना एवढं छान आवडतं अशा पद्धतीने. जर तुम्ही काही वेगवेगळं जर बनवलं तर खूप छान असं मस्त आवडीनं खातात मुलं. अशा पद्धतीने नक्की बनवून बघत जा. ते एक काडकी घ्यायची. काडकीने पुन्हा आपल्याला छान असं मस्त दाबून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत न्यायचं छान मस्त दाबून घ्यायचं. तर किती छान असं आपल्याला स्नॅक तयार होतोय. तर इथे आपल्याला स्नॅक पूर्ण अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. काडी काढून घ्यायची आणि स्नॅक बाजूला ठेवून द्यायचा. तळण्यासाठी तेलसुद्धा गरम करायला ठेवून द्यायचं. त्याने सगळे स्नॅक आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. इथे तेल छान आपल्याला गरम झालेलं आहे. तूप गरम करायला ठेवलेलं आहे. एक एक स्नॅक आपल्याला घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तळून घ्यायचं. जोपर्यंत ते मनाने वरती येत नाही तोपर्यंत हलवायचं नाही आणि मस्त तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असं मस्त फुगून वरती येते. अशा पद्धतीने फुगून वरती आलं पाहिजे. थोडंसं उलटं पालटं करून घेऊया. दिसायला बघा किती छान दिसतंय. लहान मुलांना तर एकच नंबर आवडणार. एवढे छान असं मस्त आपल्याला स्नॅक तयार होतं. फुललं बघा किती छान मस्त. अशा पद्धतीने लहान मुलांना जर तुम्ही बनवून दिलं घरच्या घरी तर बिना केमिकलचं आणि खूप छान असं मस्त मुलं घरच्या घरी बिना केमिकलचं खातील. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा. खूप छान असं मस्त इथे आपल्याला स्नॅक तयार होतोय. छान मस्त तळून झालेले काढून घेऊया. तर बघू शकता किती छान असे मस्त आपल्याला स्नॅक तयार झालेले आहे. दुसरे सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेऊया. तर दुसरे सुद्धा बघा किती छान मस्त आपल्याला स्नॅक इथे तळून वरती येत येते. अशा पद्धतीने तळून वरती आली पाहिजे. ऑटोमॅटिक फुलले पाहिजेत. तर कशी वाटली स्नॅकची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इथे आपल्याला सर्व स्नॅक तळून झालेले आहे. खूप छान आणि मस्त असे झालेले आहेत. जर आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर स्नॅक बघा किती छान आणि किती सुंदर असे मस्त झालेले आहे. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने स्नॅक नक्की बनवून बघा. धन्यवाद.